हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजचं कटिंग. बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती, अगदी सोप्या पद्धतीमध्ये, जेणेकरून कधी कोणाचं बोटनेक ब्लाऊज शिवायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती कटिंग करू शकता. पाठीमागं बोटनेक आणि फ्रंट साईड तुम्ही कटोरी किंवा प्रिन्स कट डीपनेकमध्ये ठेवू शकता. तर इथं पहा, आजचं ब्लाऊज मी तशाच पद्धतीने कट करणार आहे. समोर कटोरीचा आहे आणि बॅक साईड बोटनेक आहे आणि त्याच्यावर डिझाईन पण टाकणार आहे. तर इथं पहा, उंची घेतलेली आहे. बोटनेकसाठी उंची जास्त लागते आपल्याला. तर तयार 14 इंच उंची आहे, तर 13.5 इंच उंची आहे आणि तर आपल्याला 15 इंच अर्धा इंच उंची जास्त एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे ना, आणि आपल्याला 15 इंचावर पूर्ण आपल्याला मार्जिनसोबत टिक करायचं आहे. तर इथं पहा, आणि पूर्ण शोल्डर आहे 7.5 इंच, अर्धा भाग. पूर्ण शोल्डरचं माप आहे 15 इंच. पाठीचा भाग याचं शोल्डर मोजून घ्यायचं आपल्याला कस्टमरचा, आणि तो आहे 15 इंच. तर आपल्याला त्याच्यातला अर्धा हप करून टाकायचे, 7 इंच टाकले. आता ह्याच्यामध्ये मुंडा टाकायचा आहे. तर इथं मुंडा नाही, इथं पण अर्धा इंच मुंडा आपल्याला जास्त टाकायचा आहे. तर 6चा मुंडा असेल तर अर्धा किंवा 1 इंचाचा मुंडा जास्त टाकायचा. इथं मी 7 इंच मुंडा टाकला आहे. आणि हे पूर्ण बघा मुंड्याचा आकार घेतला आहे. आतमध्ये थोडं अर्धा इंच येऊ नये ना, मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला मोजून दाखवते पूर्ण माप. तर इथं पहा, मी 3.5 इंच थोडंसं अर्धा इंच अजून गळ्यात थोडासा वाढून घेतला आहे. 4 इंच टाकलेला आहे गळ्याची रुंदी बोटनेकची पाठीमागची. आणि त्याच्या खाली आपण पॅटर्न टाकणार आहोत, डिझाईन टाकणार आहोत. तर इथं पहा, आता कंबर टाकणार आहे मी 8 इंच. त्याच्यानंतर 1 इंच बॅक साईडचे टक्स आणि 2 इंच मार्जिन, आणि त्याच्यावर आपण मार्क करून घेणार आहोत. इथं पहा अशा पद्धतीने 2 इंच मार्जिन. का तर बोटनेकला ब्लाऊज कधी कधी टाईट होतं, तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं असतं. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता आपण हे मागचा भाग पूर्ण आपला मार्क करून तयार झालेला आहे, आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊज जर तुम्ही तयार केला तर फटकन असा बोटनेक ब्लाऊज तयार होतो. जेणेकरून आता मी इथं आकार देणार आहे ह्याचा गळ्याचा. तर पानाचा आकार आहे ब्लाऊज पीसवर, तर तसाच पानाचा आकार मी इथं गळ्याचा सेफ देऊन घेणार आहे. खाली मी 4 इंच सोडून दिले मार्जिनसोबत, वरच्या साईडने 2 इंच, आणि त्याच्यावर मध्ये काढू नये ना, त्याचा आकार देऊन आपण घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. तुम्ही कोणताही आकार इथं देऊ शकता, पण इथं मी पानाचा आकार देऊन घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये खूपच सुंदर ही बॅक नेक होतो तयार. आणि जर फ्रंट नेक तुम्हाला बोटनेक हवा नसेल तर तुम्ही काय करायचं, कस्टमरला कटोरी ब्लाऊजची सवय असेल तर तुम्ही कटोरी ब्लाऊज पण फ्रंट साईडने करू शकता. तर इथं पहा कट करून घेते मी. तर हे बघा किती छान असा गळ्याचा सेप आलेला आहे. याचं पूर्ण स्टिचिंग पण व्हिडिओ मी टाकणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक येणारा स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळेल. व्हिडिओमध्ये माध्यमातून तुम्हाला प्रत्येक शिलाई कामाविषयी आणि प्रत्येक मापाविषयी, प्रत्येक मापाच्या ब्लाऊजविषयी, प्रत्येक डिझाईनविषयी अशी भरपूर सारे क्लासेस न करता तुम्हाला टेलरिंगचं काम मी या चॅनलवरती शिकवत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता मी काय करणार आहे, इथं जे कटोरी ब्लाऊजचं नेहमीचं कस्टमर असेल तर त्याचं आपण माप काढून ठेवतो पेपर पॅटर्नवर. तर पेपर पॅटर्नवर माप कसं काढायचं याचं पण व्हिडिओ मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर इथं पहा, तर मग तेच पेपर पॅटर्नवरचं मी पुढचं माप घेणार आहे, जेणेकरून साईड पॅटर्न, कटोरी, योगपट्टी आणि बाही हे चारही पण माप आहेत ना आपल्याला पेपर पॅटर्नवरचेच घ्यायचे आहेत. आणि पुढचे जे मागचे माप आहेत ते आपल्याला बोटनेक करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी आता साईड पॅटर्न मार्क करून घेतलेला आहे, आणि योगपट्टी पण मार्क करून घेते, आणि कटोरी पण मार्क करून मी घेणार आहे अस्तरवरती, आणि बाही पण तेच अस्तरवरती मार्क करून घेणार आहे. जर तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग काढू शकता, पण इथं मला गडबड होती, अर्जंटली ब्लाऊज हा द्यायचा होता, शिवायचा होता. कारण मग पुढचं माप काढणं प्रत्येक वेळी खूप वेळ जातो, आणि पाठीमागचं जर माप आपल्याला काढायचं असेल तर अगदी लवकरात लवकर ते माप काढलं जातं आणि कठीण होतं.
मग अशा पद्धतीने तुम्ही 3 पॅटर्नसुद्धा ठेवले समोरचे आणि भाई किंवा 4 पॅटर्न असे भाईसोबत, तर कधीही पेपर पॅटर्न ठेवून पटकन कट करून होऊन जातं आणि बॅक साईडचं डिझाईन वगैरे आपल्याला आपल्या मनानुसार टाकू शकतो, आपण चेंज करू शकतो. तर इथं पहा मी आता पूर्ण ह्याचं कटिंग करून घेते. व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून कळेल तुम्हाला. आणि याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही ते पण नक्की पहा म्हणजे कळेल तुम्हाला फ्रंट साईड कटोरी आणि बॅक साईड बोटनेक ब्लाऊज कसं स्टिच करायचं आणि कसं कटिंग करायचं याचे दोन्ही पण व्हिडिओ मी टाकणार आहे. तर इथं पहा पूर्ण अस्तरचं कटिंग आपलं रेडी झालेलं आहे. आता तर भाईचं पण माझ्याकडे इथं पेपर पॅटर्न होतं त्याच मापाचं आणि त्याच कस्टमरचं, तर त्यांचं पूर्ण पेपर पॅटर्न मी काढून ठेवते. भाईचं माप काढून ठेवते, फ्रंट साईडचं पण मापं काढून ठेवते आणि बॅक साईडचे पण मापं काढून ठेवते. पण इथं बॅक साईडकडनं बोटनेक करायचं होतं आणि गळ्याला पॅटर्न टाकायचा होता, त्यामुळं मग मी ते डायरेक्ट अस्तरवरती मार्क करू नये ना, ते बरोबर करून घेतलं आणि कट करून घेतलं मार्क करून. आणि हे सगळं बाकीचे पॅटर्न इथनं पेपर पॅटर्नवरून केले. तर पेपर पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आणि अगदी लवकरात लवकर पेपर कटिंग करणे, ह्याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तर प्लीज तुम्ही ते पण पहा म्हणजे तुम्हाला सगळं काही लक्षात येईल. तर इथं पहा अशा पद्धतीचा हा मेन ब्लाऊज पीस आहे. तर इथं पहा अशा पद्धतीने इथं पानाचा मोदक शेपमध्ये थोडा आकार आहे, डिझाईनमध्ये आहे ते ब्लाऊज पीस. तर तेच आपल्याला तसाच मोदक शेप आपण पानाचा आकार दिलेला आहे पॅटर्नमध्ये. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, फक्त जे आपलं अस्तर होतं ना तिथंच आपण गळा मार्क करून पाठीमागचं पॅटर्न पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आणि इथं फक्त बोटनेकचा वरचा गळा आणि साईडचं कट करून घ्यायचं आहे. आतमधला आपल्याला पॅटर्न कट नाही करायचा, जे आपला मोदक शेप दिलेला होता तो, म्हणजे थोडासा पान शेपमध्ये दिलता तो कट नाही करायचा मेन फॅब्रिकचा, कारण आपल्याला तो डायरेक्ट स्टिच करताना कट करायचा. तर कसा स्टिच करायचा आणि कसा कट करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता कट करून घेतले. आता मी साईड पॅटर्न कट करून घेणार आहे. जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं तुम्ही ब्लाऊज पीसवर टाकू शकता. इथं 36 मापाचा हा पूर्ण ब्लाऊज तयार होणार आहे. 36 मापाचा पूर्ण ब्लाऊज हा मी तयार करणार आहे. तर मग जसं तुम्हाला ॲडजस्टमेंट होईल तसं तुम्ही करू शकता. तर इथं बोटनेक हा ब्लाऊज करणार आहे. तिथं जसं ॲडजस्ट होईल तसे आपण मापं करून बघू. तर इथं मी कटोरी ॲडजस्ट करण्यासाठी पाहत होते पण नाही होत. पण मग आता आपल्याला भाईलाच थोडंसं इकडून थोडा जॉईंट द्यावा लागेल आणि कटोरी आपल्याला मधूनच कट करावं लागेल. हे पहा अशा पद्धतीने. तर कटोरी कशी ठेवायची आणि कशी कट करायची, तर कटोरीचे पण भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही जाऊन पहा. कारण खूप सोपी पद्धत आहे माझी आणि एकदम आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच मराठी भाषेमध्ये मी सांगते, त्यामुळे लवकर समजून येतं आणि अगदी सोप्या पद्धती तुम्ही शिकू शकता घरी बसून. तर इथं पहा आता इथं काय करायचं आपल्याला, जशी ती पानाची वरती कोण आकार होती ते आपल्याला वरतून करायची होती, तर म्हणून मी अशा पद्धतीने भाईचं कटिंग करते. इथं पहा आता इथं आपल्याला थोडं साईडने आपल्याला थोडा जोड देण्यासाठी आपल्याला त्याला एक्स्ट्राचा कपडा लागेल. इथं पहा अशा पद्धतीने जरी ते जोड दिले तुम्ही तरी ते काय वरतून दिसून येत नाहीत, खाली मुंड्यामध्ये जातात किंवा मार्जिंगमध्ये पण जातात. इथं पहा तर आता आपल्या योगपट्टी राहिलेली होती तर ती पण मी आपण कट करून घेते. हे पहा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि लवकरात लवकर होणारी ही कटिंग आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज कट केला तर अगदी 10 मिनिटांमध्ये तुमचा ब्लाऊज पूर्ण कटिंग होईल आणि अगदी 1 तासामध्ये तुमचा ब्लाऊज पूर्ण शिलाई तयार होईल. कारण मला तर कमी वेळ लागतो, पण कमीत कमी जास्तीत जास्त जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तरच मग तुम्ही प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही 10 मिनिटामध्ये ब्लाऊज कटिंग करू शकता आणि शिवण्यासाठी स्टिच करण्यासाठी 1 तासामध्ये तुम्ही स्टिच करू शकता. तर इथं पहा पूर्ण माझं ब्लाऊजचं कटिंग रेडी झालेलं आहे. आता मी हुक लुकूसाठी पट्ट्या काढणार आहे आणि अशा पद्धतीने मी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशीच नवनवीन आणि शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.